Hello everyone, to all my friends, Merry Christmas and Happy New Year. Hello everyone, welcome back to Style and Fix by प्रणाली. तर माझ्या बहिणीने एक प्रोडक्ट तिच्या फीडमध्ये पाहिला आणि काहीतरी अननोइंगली तो विकत पण घेतला. कधीतरी वापरेल असं तिला कदाचित वाटलं असेल, पण तो विकत घेतल्यानंतर तिला कळलंच नाही की तो कसा वापरायचा. म्हणून मग तिने मला फोन केला आणि सांगितलं. तर आम्ही एका महिन्यानंतर भेटलो तर तिथे तिने आणून दिला तो मला. मी नाही यूज केला तर पण तू नक्की यूज करशील असं तिने मला सांगितलं, कारण तिला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती. तर तो प्रोडक्ट म्हणजे कुठला माहिती आहे का? हा स्विस ब्युटीचा 3-in-1 सुपर पिगमेंटेड आयब्रो प्लस जेल लायनर असा हा प्रोडक्ट आहे. तर आज हा प्रोडक्ट कशा प्रकारे आपण यूज करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सिंगल प्रोडक्ट्स पण मल्टिपल वेजने हा कसा यूज करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहून तो नक्कीच व्यवस्थित यूज करू शकाल. हा प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारे कसा यूज करायचा हे बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण या ठिकाणी मी सगळ्यात शेवटी एक सुपर आय लुक सुद्धा दाखवणार आहे विथ युजिंग दिस सेम प्रोडक्ट. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट अप्लिकेशन टेक्निक युजिंग दिस सेम प्रोडक्ट. सगळ्यात पहिले आपण पाहूया आयब्रो फिलिंग कसं करायचं आहे. इथे बघू शकताय तुम्ही, यातलं मी आयब्रो पावडर हा घेतलेला आहे. त्यामध्ये सोबत दिलेला ब्रशच मी यूज केलेला आहे. याचा हा अँग्युलर जो ब्रश असतो, अँग्युलर साईड जी आहे त्याने तुम्हाला छान तुमचे आयब्रो फिल करून घ्यायचे आहे. हेअर लाईक स्ट्रक्चर द्यायचं आहे, सेंटर पासून सुरू करायचं आहे. माझे आयब्रोज ऑलरेडी थिक आहे, त्यामुळे हा जो शेड जेव्हा मी लावला हा ॲक्च्युली ब्लॅक शेड तिने घेतला. तर ब्राऊन घेतला असता तर त्याचा इफेक्ट पण छान आला असता, पण हा माझ्या आयब्रोज ऑलरेडी थिक आणि बुशी आहेत छान, त्यामुळे तो मला खूप ओव्हरडो दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथे. नंतर थोड्या वेळाने मी त्यातला तो पिगमेंट काढून टाकले आणि त्याला नॉर्मल केलं. ओके, तर या प्रकारे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. नंतर सेकंड ॲप्लिकेशन टेक्निक आहे युजिंग ॲज अ काजल. या सेम प्रोडक्टमध्ये तुम्ही बघू शकता इथे खाली जेल आयलायनर आहेत. या जेल लायनरचा सेम ब्रश यूज करून मी काजळसुद्धा माझ्या वॉटर लाईनवर लावलेला आहे. कॅन यू सी? तर तुम्ही हा जेल आयलायनर यूज करून काजळसुद्धा अप्लाय करू शकता विथ सेम ब्रश. ओके, दुसरा ब्रश पण घेतला नाही आहे मी. तो खूप सिम्पल आहे. घ्यायचं आहे तुम्हाला, थोडंसं हातावर काढून घ्यायचं आणि तुमच्या वॉटर लाईनवर छान इझिली ते छान सुपर पिगमेंटेड असल्यामुळे इझिली ते ड्रॅग होतं वॉटर लाईनवर आणि अगदी इफर्टलेसली ते लागतं आहे. तुम्ही बघू शकताय माझे आईस या ठिकाणी. आता थर्ड ॲप्लिकेशन टेक्निक आहे ती म्हणजे युजिंग धिस प्रोडक्ट टू अप्लाय द आयलायनर. पुन्हा सेम तोच प्रोडक्ट घेतला आहे, सेम जेल आयलायनर घेतलेला आहे आणि माझ्या लॅश लाईनवर छानपैकी मी लाईन काढून घेतली आहे जेल आयलायनरनी विथ युजिंग सेम ब्रश. कॅन यू सी? ओके, त्यानंतर जी ब्रो पावडर होती त्या ब्रो पावडरनी तिथे थोडं फिल केलेलं आहे, म्हणजे ते जे जेल आयलायनर आहे स्मज नको व्हायला. ओके, नाहीतर आपली आयलिड असते ना, कधी कधी ऑइली होते, त्यामुळे मे बी ते जेल आयलायनर लिडवर लागून स्मज होऊ शकतं. म्हणून त्याला लॉक करण्यासाठी त्या ठिकाणी ही पावडर मी सेम ब्रशनेच लावलेली आहे. कॅन यू सी? आणि दोन्ही डोळेसुद्धा बघू शकताय. ओके, चौथी टेक्निक सुपर टेक्निक युजिंग सेम प्रोडक्ट यू कॅन अचीव द सेम आय लुक जो आता मी केलेला आहे स्मोकी आय लुक. हा सुद्धा तुम्ही हा सेम प्रोडक्ट यूज करूनच करू शकता. कसा करायचा या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. कॅन यू सी? तर हे जे सेम आयलायनर जे मी लावलं होतं हे मी या फ्लफी ब्रशने थोडं स्मज केलेलं आहे. हलक्या हाताने जर थोडं घासलं त्याला तुम्ही ब्लेंड केलं तर ते स्मज होतं. ओके, नंतर मी फॉरएव्हर 52चं हे समर ब्रेस पॅलेट आहे. कॅन यू सी? यातला हा डार्क ब्राऊन शेड घेतला आहे. हे दोन शेड, हा शेड आणि हा शेड यूज करून पहिले हा डार्क ब्राऊन शेडनी मी त्याला छान स्मच केला आहे. कॅन यू सी? आणि त्याच्यानंतर हा लाईट ब्राऊन शेड घेऊन त्याला थोडं डिफ्यूज केलेलं आहे आणि एकदम छान आपल्याला ब्लॅक स्मोकी आय लुकसुद्धा सेम प्रोडक्ट यूज करून मी अचीव केलेला आहे. कॅन यू सी? दिसतंय तुम्हाला? इनर कॉर्नरमध्ये थोडे आईज पॉप आउट व्हायला, कारण हा शिमरी नाही मॅट आय लुक आहे, तर थोडे आपले आईज पॉप आउट व्हायला हवे, त्यासाठी मी हे NYचं शॅडो आहे आय शॅडो. मला हे फ्री मिळालं होतं एका प्रोडक्टवर
थोडंसं पिंकिश असा आय शॅडो आहे, ते पिंकिश शिमरी. ते मी माझ्या इनर कॉर्नरला लावलेलं आहे. कॅन यू सी, दिसत असेल कदाचित तुम्हाला. खालची लॅश लाईनसुद्धा छान सेम ब्रशनी स्मच केलेली आहे, बघू शकता. आणि हा संपूर्ण स्मोकी आय लुकसुद्धा तुम्हाला हा सेम प्रोडक्ट यूज करून कसा अचीव करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे. तर हा असा व्हर्साटाईल प्रोडक्ट तुम्ही तुमच्याकडे असेल, हा सेम प्रोडक्ट यूज करू शकता. या प्रोडक्टचं एकच मला मिस्टेक दिसली, माझ्या बहिणीचीच आहे त्याच्यामध्ये. कारण तिने मिस्टेकपेक्षा तिला मे बी कळलं नसेल, तिने ब्लॅक ऐवजी ब्राऊन शेड जर घेतला असता तर तो पण शेड छान दिसतो, शेड जास्त चांगला दिसला असता. ओके, तर तुम्ही पण ट्राय करून पहा आणि असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा सेम प्रोडक्ट यूज करू शकता. ओके, या ठिकाणी मला आणखीन एक सांगावं असं वाटेल, जेव्हा तुम्ही आयब्रो पावडर्स किंवा जेल किंवा आयलायनर्स निवडता, खूप मोस्ट कॉमन मिस्टेक आपण करतो प्रोडक्टचा शेड निवडताना. मोस्टली आपण ब्लॅकच घेतो. ब्लॅक आयब्रो पेन्सिल झालं किंवा आयब्रो जेल लायनर झालं, ब्लॅक शेड निवडतो. तर तसं करू नका. मोस्टली तुम्ही डार्केस्ट ब्राऊन किंवा ब्राऊन शेड निवडा. त्याने तुमचा लुक जो आहे, आय लुक जो आहे तो खूप जास्त नॅचरल दिसेल, छान दिसेल. त्यासोबतच तुमचे आयब्रोजसुद्धा असे नॅचरल दिसतील, इन्स्टेड ऑफ दॅट जेड ब्लॅक कलर निवडल्यापेक्षा. जर तुम्ही बिगिनर असाल, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा डेली मेकअप करायचा असेल, किंवा तुम्ही एखादा बजेट फ्रेंडली ऑप्शन निवडत असाल, तर हा स्विस ब्युटीचा 3-in-1 सुपर पिगमेंटेड आयब्रो आणि जेल आयलायनर हा प्रोडक्ट एकदम स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे. मला अजून एक सांगावं असं वाटेल, हा कुठल्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही. माझ्या बहिणीकडे तो प्रोडक्ट आणि हेच खरं आहे. ओके, तिच्याकडे होता, तिने मला आणून दिला, म्हणून मला वाटलं की कदाचित तुम्हाला पण हा प्रॉब्लेम आला असेल, काही लोकांना असा प्रॉब्लेम आला असेल, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, तर हा कुठल्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि हो, अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.